विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आपण या अगोदर टाइम स्पीड अँड डिस्टन्सचे 4 पार्ट आपण घेतलेले आहेत, ज्याच्यामध्ये चौथा जो पार्ट होता तो होता ट्रेनवरील प्रॉब्लेम्सचा। आज आपण काय करणार आहोत, काही ट्रेनवरचे जे झालेले म्हणजे सगळे मिक्स प्रॉब्लेम आहेत ते आपण काही सॉल्व करणार आहोत। आणि महत्त्वाचं म्हणजे आपला जो उरलेला एक पार्ट होता तो म्हणजे होता बोट अँड स्ट्रीमचा, तर तो पार्ट आपण आज कव्हर करणार आहोत। आता बोट अँड स्ट्रीम साठी सुद्धा तुम्हाला याच्या अगोदर जे काही झालेलं आहे, जो काही झालेला पार्ट आहे बोट अँड स्ट्रीम साठीचा, तो तुम्हाला याच्या अगोदरचा ऑल कॉन्सेप्ट तुमच्या याच्यामध्ये क्लिअर पाहिजे। फर्स्ट थिंग याच्या अगोदरच्या त्याच्यासाठी तुम्हाला अगोदरचे पार्ट्स बघावे लागतील, तेव्हाच तुम्हाला म्हणजे सगळा जो भाग आहे तो तुम्हाला तिथं समजून येईल। सेकंड थिंग, ठीक आहे, मग याच्यासाठी अगोदरचं जर तुम्ही व्यवस्थित बघितलेलं असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये बोट अँड स्ट्रीमचे प्रॉब्लेम सॉल्व करायला काहीही अडचण येणार नाही। बरेच विद्यार्थी म्हणतात की बोट अँड स्ट्रीम हे आता हे काही आपण मिक्स प्रॉब्लेम आहेत, हे समोर जे दिसत आहेत ते 1 2 3 4 5 6 7 म्हणजे आपण हे थोडेफार सॉल्व करून घेणार आहोत आणि नंतर म्हणजे त्याच्या आधी आपण बोट अँड स्ट्रीमचा पार्ट कव्हर करणार आहोत। आता बोट अँड स्ट्रीममध्ये सांगितल्याप्रमाणे अगोदरचा जो भाग आहे ऑल तो तुमचा क्लिअर पाहिजे, म्हणजे मीटर आवर्स, किलोमीटर आवर्स टू मीटर सेकंड टू किलोमीटर आवर्स, ॲव्हरेज स्पीड काय असतं, मग हा पार्ट कव्हर केल्यानंतर आता बोट अँड स्ट्रीममध्ये काय होत असतं बघा, समजा आता हे पाणी समजा, थांबा पाण्याला आपल्याकडे आहे ना, वेट, समजा हे इथं पाणी आहे, आता हे शांत पाणी म्हणजे काय, स्टील वॉटर, याला काय म्हणायचं, स्टील वॉटर म्हणायचं। आता मला सांगा, ह्या पाण्यामध्ये तुम्ही लहानपणी खेळले असताल बघा, एखादं ओढं वगैरे असतं आपल्या शेताच्या शेजारी आणि त्या ओढ्यामधून पावसाळ्यामध्ये पाणी, आता सध्या हे दिवस वाईट आहेत पण याच्या आधी पाणी कंटिन्यू असायचं। मग आपण जर समजा शाळेत जात असेल तर ह्या केसमध्ये आपण काय करायचो, एक कागदाची होडी बनवायचो, आणि त्या पाण्यामध्ये सोडायचो, त्या पाण्यामध्ये काय करायचो आपण, सोडायचो, ती होडी वाहत जायची। मग आता होडी तर कागदाची होती त्यावेळेस, तरी पण वाहत होती, मग ती का वाहत होती, तर आता इथं आपण हे काय घेतलेले, हे स्टील वॉटर आहे। स्टील वॉटर म्हणजे शांत पाणी, याला कुठलाही प्रवाह नाही, ठीक आहे। मग आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आता आपण लहानपणी आता या शांत पाण्यामध्ये काय होत असतं, जर तुम्ही एखादी होडी सोडली ओरिजिनल किंवा एखादी लाकडाची होडी सोडली, होडी म्हणजे नाव, सोडली म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो बोट, एखादी बोट आपण पाण्यामध्ये सोडली, आता ही बोट पाण्यात सोडली शांत, तर ती जशाल तशी उभा राहील। पण ह्या बोटीला जर तुम्ही एखादं इंजन लावलं आणि त्या इंजनला जर काही स्पीड असेल समजा, म्हणजे इंजन लावल्यानंतर त्या बोटीला काही स्पीड आली, तर ती बोट मात्र ह्या शांत पाण्यामध्ये काय होणार आहे, वाहून किंवा जाणार आहे पुढे इकडं तिकडं। मग त्या केसमध्ये ह्या बोटीला काहीतरी स्पीड असावी लागेल। मग आपण इथं ह्या बोटीची स्पीड घेऊ, आता आपण ह्या बोटीला इंजन लावलेलं आहे 10 किलोमीटर आवर्स, किती घ्या तुम्हाला जे वाटेल ते, मी इथं 10 घेतली। आता मला एक सांगा, इथं ह्या बोटीला स्पीड आहे 10 किलोमीटर आवर्स, हे पाणी कसं आहे, इथं शांत आहे, म्हणजे ह्या केसमध्ये काय होईल, ही बोट फक्त 10 किलोमीटर आवर्स म्हणजे एका तासामध्ये फक्त किती किलोमीटर जाणार आहे, 10। मग ह्या बोटीला जर समजा असं 200 किलोमीटर जायचं असेल तर 200 भागिले 10 म्हणजे किती तास लागतील, 20 तास लागेल। हे आपण अगोदरच्या क्वेश्चन्समध्ये पाहिलं होतं। क्लिअर आहे का, काही डाऊट याच्यामध्ये? मग आता मला सांगा, आपण इथे एक दुसरी बोट घेऊ, आता लहानपणीचा किस्सा परत घेऊ आपण, चलो। आता लहानपणी काय होतं, हे ओढं होतं आणि ह्या ओढ्याचं पाणी असं वाहत होतं, ओढ्याचं पाणी काय होत होतं, वाहत होतं कोणत्या तरी एका दिशेने। आता तुमची बोट होती कागदाची, त्या बोटीला काही इंजन वगैरे काहीही नव्हतं, होतं का, नव्हतं, तरी पण तुमची बोट वाहून जात होती, कारण तिथं ह्या पाण्याला काय होता, प्रवाह होता, पाण्याला काय होता, प्रवाह होता, वेग होता, पाण्याला काय होता, इथं वेग होता।
मग आता ह्या केसमध्ये पाण्याला समजा आपण घेतलं इथं 2 km/h काय होता वेग होता, वाहतं पाणी ना हे. मग आता इथं काय होत होतं 2 km/h म्हणजे काय झालं नेमकं, तर जर समजा पाणी वाहतं पाणी असेल बरोबर, तर त्या केसमध्ये तुम्ही जी कागदाची बोट सोडत होते ती एका तासात किती किलोमीटर जात होती, किती किलोमीटर जात होती एका तासात 2 km/h. मग आता जर ती एका तासात 2 किलोमीटर जात होती, आता ही प्रवाहाच्या सोबत, ठीक आहे. आता इथं इकडे झेंडा आहे म्हणजे इकडे बोट जाणार आहे आपली बरोबर. आता बोटीला स्पीड किती आपल्या अगोदरच 2 km/h. ही शांत पाण्यामधून बोट इकडे आली आपली, आता वाहत्या पाण्यात आली. पण या वाहत्या पाण्यामध्ये बोट जर आपण चालू पण नाही केली आणि फक्त सोडून दिली तर ती एका तासात किती किलोमीटर जाणार आहे, 2 km/h जाणार आहे. मग जेव्हा बोट प्रवाहाच्या मला सांगा एका तासात ती 2 किलोमीटर म्हणजे पाणी इथलं पाणी काय होणार आहे पुढे 2 किलोमीटर जाणार आहे आणि इथं दुसरं पाणी येणार आहे. म्हणून बोट चालू जरी नाही केली तर बोट 2 किलोमीटर तुमची काय होणार आहे समोर जाणार आहे. पण जर बोट चालू केली याला काय म्हणायचं विथ द स्ट्रीम म्हणायचं, विथ द स्ट्रीम म्हणजे प्रवाहासोबत, किंवा याला आपण म्हणतो डाऊन स्ट्रीम म्हणजेच प्रवाहासोबत. मग अशा केसमध्ये डाऊन स्ट्रीममध्ये काय होत असतं, जर आता बोट चालू नसती केली तर 2 किलोमीटर गेली असती आणि चालू जर केली तर बोट ही 10+ किती गेली असती 2 गेली असती. म्हणजेच एका तासात किती किलोमीटर गेली असती ट्रेन 12 किलोमीटर. मग अशा केसमध्ये नेहमी काय करायचं असतं तर बोटीची स्पीड जी काही असेल ती प्लस स्ट्रीमची स्पीड जी काही असेल ती, या स्ट्रीमच्या स्पीडला आपण स्ट्रीमची स्पीड म्हणू शकतो किंवा याला करंट सुद्धा म्हटलं जातं. मग इथं बोटीची स्पीड आपली होती 10 km/h आणि स्ट्रीमची स्पीड आहे 2 म्हणजे टोटल स्पीड झाली 12 km/h. नेहमी लक्षात ठेवायचं डाऊन स्ट्रीम म्हणजे याच्यामध्ये 2 गोष्टी येतात. डाऊन स्ट्रीम मध्ये काय काय येतं, एक तर डाऊन स्ट्रीम मध्ये येणार तुमचं बोटीची स्पीड आणि दुसरं काय येणार इथं ज्या स्ट्रीमची स्पीड म्हणजेच पाण्याची स्पीड. मग आपण जर एखादा क्वेश्चन आपल्याला असा विचारला बेसिक क्वेश्चन, जर एखादी बोटीची स्पीड एका बोटीची स्पीड ही 10 km/h आहे आणि करंटची स्पीड जर 2 km/h असेल तर 60 किलोमीटर जाण्यासाठी बोटीला प्रवाहासोबत किती वेळ लागेल किंवा डाऊनस्ट्रीम जाण्यासाठी किती वेळ लागेल. मग आता बोटीची स्पीड होती 10, करंटची स्पीड होती 12, 2 करंटची स्पीड होती 2, 10 + 2 12, 60/12 म्हणजेच किती तास लागतील प्रवाहासोबत जायला 5 तास लागतील. म्हणजे डाऊनस्ट्रीम बोट जात असताना एकतर तिचा स्वतःचा वेग आणि करंटचा वेग ह्या दोघांची काय होत असते ॲडिशन होत असते. आता हीच बोट जर समजा इकडून तिकडे गेली बरोबर, बोट आता पाण्यासोबत गेली तर तिकडेच राहणार आहे कधी. मग अशा भरपूर बोटीज घेऊन आपल्याला नुसत्या सोडून द्यावं लागेल आणि एका ठिकाणी बोटीच राहणार नाही, एका ठिकाणी नुसता बोटीचा गज तयार होऊन जाईल. मग आपल्याला काय करावं लागेल, गेलेली बोट जी आहे ती बोट काय करावं लागेल आपल्याला रिटर्न पण तर आणावं लागेल. मग आता ह्या प्रवाहाला वेग काय होता आपल्या 2 km/h आणि आता आपली कागदाची बोट होती बरोबर लहानपणीची. मग कागदाची बोट असल्यामुळं ती बोट आपली काही एकदा गेली का गेली डुबून जात होती, ती बोट आपली रिटर्न येत नव्हती. पण आता ह्या बोटीला इंजन आहे, इंजन असल्यामुळं काय होणार आहे तर ही बोट रिटर्न सुद्धा येणार आहे. मग आता ह्या केसमध्ये काय होत असतं बघा, जेव्हा आता ही बोट रिटर्न यायला लागली, रिटर्न म्हणजे काय व्हायला लागलं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, याला आपण काय म्हणत असतो अपस्ट्रीम म्हणत असतो. याला काय म्हणत असतो अपस्ट्रीम किंवा अपोजिट द करंट म्हटलं तरी चालेल. मग आता वेगवेगळे थोडेफार शब्द याच्यामध्ये येतात पण याला अपस्ट्रीम म्हणतात. आणि अपस्ट्रीम मध्ये काय होत असतं, ही बोट एका तासात 10 किलोमीटर वर जाते
पण पाणी काय करतं तिला 2 किलोमीटर मागं घेऊन जातं. म्हणजे बोट जरी 10 किलोमीटर चालली तरी ते पाणी काय केलेलं असतं, त्या पाण्याने तिला पाठीमागं घेऊन गेलेलं असतं. म्हणून अपस्ट्रीम मध्ये काय होत असतं तर बोटीची स्पीड किंवा माणसाची स्पीड, माणूस पोहत असेल तर त्याची स्पीड मायनस काय होत असतं, करंट होत असतं. करंट म्हणजेच काय, इथं पाण्याची स्पीड. मग आता हे मायनस झालं म्हणजे इथं 10 - 2 म्हणजेच आपल्याला काय भेटत असतं इथं 8 किलोमीटर पर हावर्स. मग आता ह्या केसमध्ये जर एखादी बोट अपस्ट्रीम चालली प्रवाहाच्या विरुद्ध, याच्यात 3च कॉन्सेप्ट आहे बरं. एक तर स्टील वॉटर असतं, स्टील वॉटर म्हणजे अगोदरचे सारखेच प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करणार. दुसरं असतं डाऊनस्ट्रीम असते, डाऊनस्ट्रीम म्हणजे काय, प्रवाहासोबत. आणि तिसरं असतं अपस्ट्रीम. ह्या 3च गोष्टी प्रॉपर पाहिजे. प्रवाहासोबत मध्ये काय होत असतं तर बोटीची स्पीड प्लस इथं करंट होत असतं, प्रवाहाच्या विरुद्ध काय होत असतं, बोटीची स्पीड मायनस करंट होत असतं. मग ह्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, हे विथ द स्ट्रीम आणि हे अपोजिट द स्ट्रीम आपण घेऊन हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आता इथं काय होईल, ही अपस्ट्रीम जाणार आहे म्हणजे एका तासात 10 किलोमीटर गेली तर तुम्हाला सांगितलं 10 किलोमीटर पूर्ण एका तासात वर जाईल, पण पाणी 2 किलोमीटर पुढे जाणार आहे. म्हणजेच 10 - 2 एका तासात किती किलोमीटर जाणार आहे, फक्त 8. म्हणजे इथं जर अपस्ट्रीम स्पीड काढली आपण तर आपल्याला भेटली 8 किलोमीटर पर हावर्स. आणि जेव्हा आपल्याला याच्यामध्ये आता नेहमी लक्षात ठेवा, डाऊनस्ट्रीम इज इक्वल टू काय केलेलं आहे आपण, डाऊनस्ट्रीम इज इक्वल टू बोटीची स्पीड प्लस करंट. अपस्ट्रीम इज इक्वल टू काय केलं, बोटीची स्पीड मायनस करंट. त्यानंतर इथं जर समजा आपल्याला बोटीची स्पीड काढायची असेल तर आपण असंही करू शकतो, डाऊनस्ट्रीम प्लस अपस्ट्रीम. हे मी शॉर्टकटमध्ये लिहितो, तुम्ही पूर्ण लिहा, नंतर लक्षात येणार नाही. आता इथं BS म्हणजे बोटीची स्पीड. मग बोटीची स्पीड जर डायरेक्ट काढायची असेल आपल्याला काही केसेसमध्ये तर आपल्याला हा पण फॉर्म्युला याच्यामध्ये वापरता येतो, डाऊनस्ट्रीम प्लस अपस्ट्रीम डिवायडेड बाय 2. फॉर एक्झाम्पल आता इथं बघा, डाऊनस्ट्रीमची स्पीड आपली किती आली होती, 12 आली होती. अपस्ट्रीमची स्पीड किती आली, 8 आली. 12 + 8 डिवायडेड बाय 2 म्हणजे 20/2 केलं तर आपल्याला किती भेटली, 10, जी की आपण बोटीची स्पीड घेतली होती. मग ह्या पद्धतीने जर तुमच्याकडे हे 3-4 केसेस असतील तर तुम्ही याच्यामधला कुठलाही प्रॉब्लेम काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. अजून काही थोडे 1-2 छोटे मोठे फॉर्म्युलेज आहेत त्याच्यामध्ये. ॲव्हरेज स्पीडसाठी तर आपण जो जुना वापरला होता तोच वापरायचा. ॲव्हरेज स्पीडसाठी तुम्हाला सांगितलं होतं एक तर टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम वाला घ्या, किंवा दुसरा एक तुम्हाला फॉर्म्युला सांगितला होता 2 × S1 × S2 डिवायडेड बाय S1 + S2. तर हेच ॲव्हरेज स्पीडसाठी फॉर्म्युले वापरायचे. बाकी बेसिक कन्सेप्ट तर पूर्ण किलोमीटर हावर्स मीटर सेकंद हे तुमच्या याच्यामध्ये क्लिअर पाहिजे, अदरवाईज तुम्हाला ते क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार नाही. बघा मग पहिला क्वेश्चन आपण, आता तुम्हाला हे लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही व्यवस्थित याला लिहून पण घेऊ शकता, काहीही अडचण येणार नाही. स्टॉप करून एकदा तुम्ही याला लिहून घ्या. बघा पहिला प्रॉब्लेम काय, अ बोट गोज 14 किलोमीटर अपस्ट्रीम in 42 minutes म्हटलंय. The speed of the stream is 4 kilometer hours. The speed of the boat in still water is. आता ह्या केसमध्ये काय झालं, बोट गोज 14 किलोमीटर अपस्ट्रीम इन 42 किलोमीटर म्हटलं, 14 किलोमीटर गेली. आता इथं 14 किलोमीटर डिवायडेड बाय काय असणार आहे, आता हे किलोमीटर आहे बरोबर, इथं काय असणार आहे, बोटीची आता ही अपस्ट्रीम गेली म्हटलं, कशी गेली, अपस्ट्रीम. अपस्ट्रीम म्हणजे काय, प्रवाहाच्या विरुद्ध गेली. मग आता प्रवाहाच्या जर विरुद्ध गेली असेल, क्वेश्चन बघतो दुसरे बी आहे का, तर प्रवाहाच्या जर विरुद्ध गेली असेल तर इथं फक्त एवढंच लक्षात ठेवायचंय, बोटीची स्पीड मायनस काय होणार आहे, करंट होणार आहे. आणि किती मिनिटामध्ये गेली, 42. पण मिनिटाचं काहीही काम नसतं, ह्या मिनिटाला ऑलवेज हटवून टाकायचं असतं, मिनिट हटवणारा लावायचा असतो. म्हणून इथे डिवायडेड बाय काय केलं आपण, 60 केलं. 6×7 = 42 होतं, 6×10 = 60 होतं, असंही करून घेतलं तरी चालेल. आता काय म्हणलं, द स्पीड ऑफ द स्ट्रीम इज 4 किलोमीटर हावर्स. आता हे करंट दिलेलं आहे आपल्याला, स्ट्रीमची स्पीड म्हणजेच करंट असतं, 4 दिलेलं आहे. देन द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर इज. तर बोटीची स्पीड स्टील वॉटरमध्ये सांगा म्हटलं. मग आता ह्या केसमध्ये काय होईल बघा, 14 × 10/7 बरोबर BS - 4. मग हे काय होईल, 7 × 2 = 14, 10 × 2 = 20. आता हे मायनसचं इकडे काय आलं, प्लस बरोबर BS म्हणजे बोटीची स्पीड किती भेटली आपल्याला इथं, 24 किलोमीटर पर हावर्स. एकदम
डायरेक्ट तुम्ही काय करू शकता, इथे याला सॉल्व करू शकता. मग आपला आन्सर असेल 24 किलोमीटर पर आवर. फक्त हे लक्षात ठेवायचं, अपस्ट्रीम आहे तर मायनस करा, डाऊनस्ट्रीम आहे तर काय करायचं, प्लस करायचं. बघा दुसरा क्वेश्चन, हे पाहिजे तर लिहून घ्या. दुसरा क्वेश्चन एवढ्या जागेत बघू. इथं द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर. बोटीची स्पीड दिलेली आहे 7 किलोमीटर आवर्स. इफ इट्स स्पीड इन डाऊनस्ट्रीम 10 किलोमीटर आवर्स देन द स्पीड ऑफ द स्ट्रीम इज. आता मला सांगा, याला काही कॅल्क्युलेट करायची गरज आहे का आपल्याला? असे काही क्वेश्चन्स ह्या टाईपचे सारस्वत बँकेसारख्या एक्झामला येऊ शकतात, कारण बेसिक क्वेश्चन तिथं विचारले जातात, जास्त डिफिकल्ट क्वेश्चन विचारले जात नाही. द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर इज 7 किलोमीटर आवर्स. आता मला सांगा, बोटीची स्पीड दिलेली आहे 7 किलोमीटर पर आवर्स आणि आपल्याला सांगितलं इफ द स्पीड इन डाऊनस्ट्रीम. आता डाऊनस्ट्रीम जर गेली तर काय होत असतं, डाऊनस्ट्रीम बरोबर काय असते तर बोटीची स्पीड प्लस करंट असतं. आणि आता डाऊनस्ट्रीम स्पीड दिलेली आहे आपल्याला 10 किलोमीटर पर आवर्स आणि बोटीची स्पीड पण आहे आपल्याकडे 7, म्हणजेच हे करंटची स्पीड भेटेल ना आपल्याला. हे जर इकडे आणलं 10 - 7 केलं तर आपल्याला काय भेटेल, 3 भेटेल, विच इज इक्वल टू करंट स्पीड. मग आपल्याला विचारलं करंटची स्पीड म्हणजे स्ट्रीमची स्पीड सांगा, तर किती असेल मग इथं 3 किलोमीटर पर आवर्स. त्यानंतर तिसरा क्वेश्चन बघा, एक सेकंड. आता हे तुम्ही लिहून घ्यायचं असलं तर स्टॉप करून एकदा लिहून घ्या. तिसरा क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला, आदित्य कॅन रो विथ द स्ट्रीम. विथ द स्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या सोबत 10 किलोमीटर. विथ द स्ट्रीम म्हणजेच काय, डाऊन स्ट्रीम. किती किलोमीटरच्या स्पीडने जातो, 10 किलोमीटर आवर्स. अँड अगेन्स्ट द स्ट्रीम. आता अगेन्स्ट द स्ट्रीम म्हणजे काय, अपस्ट्रीम. किती म्हटलंय, 6 किलोमीटर पर आवर्स. देन ही स्पीड इन द स्टील वॉटर. तर आदित्यची स्पीड सांगा. मग तुम्हाला मी डाऊनस्ट्रीमचं जर दिलेलं असेल आणि अपस्ट्रीम दिलेलं असेल तर डाऊनस्ट्रीम प्लस अपस्ट्रीम याचं रिव्हिजनच करायचं. डिवायडेड/2 केलं तर आपल्याला बोटीची स्पीड म्हणजेच इथं आदित्यची स्पीड आपल्याला भेटून जाईल. म्हणजेच 10 आणि 6 डाऊन स्ट्रीम किती याची 10, अपस्ट्रीम किती आहे 6, 16/2 म्हणजेच 8 किलोमीटर पर आवर्स. म्हणजे आदित्यची स्पीड किती असेल इथं 8 किलोमीटर पर आवर्स. क्लिअर आहे का? काही डाऊट आहे का याच्यामध्ये? एकदम बेसिक प्रॉब्लेम बरं. हे काही एकदम डिफिकल्ट प्रॉब्लेम नाही. डिफिकल्ट सुद्धा पुढं आहेत, आपण शॉर्टकट्समध्ये डिफिकल्ट प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करून घेऊ. पण एकदा तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी आपण हे तुमचे जे बेसिक प्रॉब्लेम आहे ते सध्या घेत आहोत. आता पुढे काय दिले बघा, अ मॅन कॅन रो 40 किलोमीटर आवर्स इन स्टील वॉटर. म्हणजे शांत पाण्यामध्ये तो 14 किलोमीटर पर आवर्सच्या स्पीडने जातो म्हटलं, बरोबर. when the stream is running at 2 kilometer per hour it takes him 7 hours to row to a place and to a come back. how far is the place? इकडे बघा, आता याला शॉर्टकट सुद्धा आहे ते पण सांगतो मी, पाहिजे तर तुम्हाला. एक हा काय केलं, मॅन आहे, एक माणूस आहे, राम घेऊ आपण. राम काय केला, पी पासून क्यू पर्यंत गेला, प्रवाहाच्या सोबत गेला. आता इथं स्ट्रीम पण आहे आणि हे पण आहे, म्हणजे त्या पाण्याला सुद्धा प्रवाह असणार आहे. मग इथं काय होईल, करंट आहे त्याला सुद्धा. मग इथून इथपर्यंत गेला म्हणजे बोटीची स्पीड प्लस करंटच्या स्पीडने गेला आणि आला, बोटीच्या स्पीड मायनस करंटने आला, तर त्याला टोटल इथं 7 आवर्स लागले म्हटलं जाऊन यायला. आता डिस्टन्स इथं सेम असतो. आता कसं असतं माहिती आहे का, टाइम स्पीड अँड डिस्टन्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना इथं एक तर डिस्टन्स सेम असतो तेव्हा शॉर्टकट वापरता येतो. टाइम सेम असेल तरी शॉर्टकट म्हणजे 1-2 स्टेप तुमच्या त्यात कमी होतात. किंवा इथं स्पीड कशी दिलेली असते, टाइम स्पीड अँड डिस्टन्स, तर ह्या 3 गोष्टी इथं कशा दिलेल्या असतात, सेम दिलेल्या असतात. मग त्या केसमध्ये आणि डिस्टन्स आणि टाइम जर दिला असेल तर आपण डायरेक्टली क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. आता इथं डिस्टन्स सेम आहे की नाही. मग आता इथं काय होत असतं बघा, त्याला एक्स डिस्टन्स जाण्यासाठी हाऊ फार इज द प्लेस म्हटलंय ना, किती लांब असेल प्लेस म्हटलंय. मग आता इथं काय केलेलं आहे आपल्याला करायचं आहे, तर ह्या केसमध्ये एक्स डिस्टन्स आहे आणि पुढच्या केसमध्ये पण किती डिस्टन्स आहे एक्स, बरोबर. आता इथं जो गेला होता तो स्पीडने, इथं स्पीड होती त्याची 14 + 2 किती होती 16 होती आणि इथं स्पीड किती होती 14 - 2 म्हणजे किती झाली इथं 12. जायची स्पीड होती 16, यायची स्पीड होती 12, म्हणजे इथं होतं डाऊन स्ट्रीम आणि इथं काय होतं अपस्ट्रीम. आता त्यांनी म्हटलं ह्या दोन्हीचा, आता इथं
टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड केली आपण किलोमीटर पर हावर्स, बरोबर, किलोमीटर हावर्स केलं, इथं पण किलोमीटर हावर्स केलं आणि हे किलोमीटरमध्ये. मग इथं आपल्याला टाइम भेटला टाइम 1 आणि इथं भेटला टाइम 2 आणि ह्या दोघांची बेरीज किती दिलेली आपल्याला इथं 7 हावर्स. आता इक्वलचे क्वेश्चन नंतर कसे सॉल्व्ह करायचे ते पण सांगतो तुम्हाला. मग आपल्याला विचारलं इथं हाऊ फार इज द प्लेस. आता इथं जर ऑप्शन असतं तर डायरेक्ट आपण इथं ठेवून पाहिलं असतं आणि कोणत्या याच्यामध्ये 7 तास भेटतात ते पाहिलं असतं तर डायरेक्ट आन्सर भेटलं असतं. आता याला डिस्टन्स इक्वल करायचं असेल समजा तर इथं काय होईल बघा, जाताना तो 16च्या स्पीडने गेला, डिस्टन्स कसा इक्वल होईल बघा, जाताना तो 16च्या स्पीडने गेला, 16च्या स्पीडने किती तास गेला, x तास गेला. डिस्टन्स इक्वल कसा करायचं बघा, एक तर हे तुम्ही वापरू शकता, हे वापरल्यानंतर काय होणार आहे आपलं ह्या केसमध्ये, तर ह्या केसमध्ये डिस्टन्स डिवाइड, हे तर काय ट्रेडिशनल मेथड आहे, डिस्टन्स डिवायडेड बाय आपण आता याला सॉल्व्ह केलं तर काय होईल, हे डायरेक्ट सॉल्व्ह होईल 12x प्लस 16x डिवायडेड बाय 16 32 ला 2 हात चाला 3 16 1 16 17 18 192 बरोबर 7 आवर्स. मग आता हे काय झालं 6 आणि 2 8 आणि हे 2 28x बरोबर 7 गुणिले 192 म्हणजे x बरोबर भेटलं 7 गुणिले 192 भागिले 28. तुम्ही म्हणसा याला सोडवलं का नाही, 14 1 14 14 28 14 42 14 2 28 बरोबर, 13 7 14 1 14 14 आणि 14 1 14 5 उरले ना, भाग जात नाही याला 14 ने, 3 ने तो 8 2 10 नाही जात, 2 ने देऊ, इथं 14 आलं, इथं किती आलं 2 9 18 2 सख्ख 12 96 आलं, इथं 7 2 14 2 ने याला भाग दिला 2 4 8 2 8 16 म्हणजे डिस्टन्स किती भेटला x बरोबर 48 किलोमीटर. मग इथं काय केलं आपण, तर याने याला डिवाइड केलं, याने याला डिवाइड केलं, इक्वल टू 7 हावर्स लिहिलं आणि याला हे पूर्ण इक्वेशन सॉल्व्ह केलं तर आपल्याला x बरोबर भेटलं 48 किलोमीटर. म्हणजे x म्हणजे इथं काय घेतलं होतं आपण, डिस्टन्स घेतला होता, जायचा हा डिस्टन्स तर सेम होता ना इथं. मग असंही तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता. आता बरेच जण शॉर्टकट काय असतं, शॉर्टकटमध्ये काय इक्वेट करावं लागतं, इक्वेट केलं की क्वेश्चन सॉल्व्ह होतात, पण शॉर्टकटचे क्वेश्चन्स मी तुम्हाला नंतरही सांगेल सगळे शॉर्टकटमध्ये नेमकं क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करायचंय. आता इथं कसं सॉल्व्ह करता येईल ह्या केसमध्ये तर ते मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो. मी बघा इथं काय म्हटलं होतं, तो जाताना आपल्याला माहिती आहे त्याची स्पीड किती असणार आहे 16 असणार आहे, येताना त्याची स्पीड किती असणार आहे 12 असणार आहे बरोबर. म्हणजे हे डाऊन स्ट्रीम असेल आणि हे अपस्ट्रीम असेल, हे तर तुमच्या डोक्यातच फिक्स पाहिजे. आता टोटल त्याला 7 तास लागतात जाऊन परत यायला. मग आता ह्या केसमध्ये कसं आहे माहिती आहे का, एकतर त्याला जायला आपल्याला x तास घ्यावा लागेल, इथं डिस्टन्स होईल म्हणजे स्पीड इंटू टाइम केलं तर काय भेटत असतं आपल्याला, डिस्टन्स भेटत असतो बरोबर. आणि यायचा जो असेल तो 12 गुणिले, आता टोटल टाइम लागला होता 7, त्याच्यातून आपण x मायनस केले तर एवढा टाइम यायचा असेल. मग इथं पण स्पीड इंटू टाइम केलं तर डिस्टन्स, आणि हा दोन्ही ठिकाणचा डिस्टन्स कसा दिलेला आहे आपल्याला, इक्वल दिलेला आहे. मग याला इक्वेट केलं की सॉल्व्ह होतं. हे काय होईल 16x बरोबर, तीच पुन्हा प्रोसेस असते, 12 7 किती होईल 84 मायनस 12x, हे 12 इकडे आले तर खाली किती राहिले प्लस झाले, मग 12 इकडे आले तर प्लस झाले, किती झाले मग 16 17 18 28 म्हणजे x बरोबर 84 भागिले 28 होईल, 8 त्रिक 24 20 त्रिक 60 म्हणजे हे भेटलं 3 हावर्स. म्हणजे जायला याला x म्हणजे जायला याला 3 तास लागले. मग आता मला सांगा डिस्टन्स किती आहे, 16 गुणिले 3 16 त्रिक 48 किलोमीटर. आपण असंही याला सॉल्व्ह करू शकतो, पण टाइम हे बघा थोडाफार टाइम तुम्हाला सेमच लागतो. तुम्ही तशी जरी प्रॅक्टिस केली तरी तुमचे म्हणजे ह्या टॉपिकमधले फक्त क्वेश्चन्स काय होतील, क्लिअर होऊ शकतात. ठीक आहे. मग असं इक्वेट करून पण बरेच क्वेश्चन, बरेच म्हणजे भरपूर चोर पोलिसाचे येते ते बी तुम्हाला मी एकदा शेवटी फायनली सगळे क्वेश्चन तुम्हाला शॉर्टकटने पण एकदा मी सॉल्व्ह करून दाखवतो. पण एकदा तुम्ही हे चालायचं आधी शिका माझ्या भाषेमध्ये. सोनू कॅन रो अ सर्टन डिस्टन्स इन 8 हावर्स. आता ह्या क्वेश्चनमध्ये काय, अँड द सेम डिस्टन्स is 12 hours. If the stream of the flow at the rate 8 km per hours, then find the speed of the Sonu in still water. आता काय म्हणलं, सोनू कॅन रो अ सर्टन डिस्टन्स इज 8 hours अँड रिटर्न द सेम डिस्टन्स इन 12 hours म्हटलंय. म्हणजे जाताना त्याला 8 तास लागले आणि येताना मात्र 12 तास लागले. म्हणजे तो एकदा प्रवाहाच्या सोबत गेला डाऊनस्ट्रीम आणि एकदा प्रवाहाच्या विरुद्ध गेला बरोबर, म्हणजे अपस्ट्रीम म्हणू आपण. मग आता इथं डिस्टन्स तर सेम आहे ना, फक्त जाताना तो त्याच्यासोबत करंटची स्पीड होती, येताना मायनस झाली म्हणून असं झालं असेल. मग आता इथं काय म्हणलं, if the stream of the flow at the rate of 8 km per hours, मग सोनूची स्पीड x असेल तर इथं x प्लस 8 बरोबर, आणि हे झालं त्याची स्पीड जाताना.
तर याला 8 तास लागले आणि तीच जर x-8 ने गेला तर त्याला 12 तास लागले. म्हणजे इथं तुम्हाला डिस्टन्स इक्वेट करून घेतला आपण परत एकदा. आता याला सुद्धा एक फॉर्म्युला आहे, पण फॉर्म्युले मांडायचं म्हणजे फॉर्म्युलेच मांडत बसले तर मग काय होईल, क्वेश्चन इथं जास्त सॉल्व्ह म्हणजे होणार नाही, तुमचा वेळ जाईल त्याच्यामध्ये. म्हणजे इथं कसं असते बघा, बोट स्पीड इन स्टील वॉटर, बोटीची स्पीड जर समजा हां ठीक आहे, आता इथं जायचा टाइम दिलेला आहे यस ब्रॅकेटमध्ये T1. आता ही फॉर्म्युले आपण वापरत नाही त्याच्यामुळे मला पण लक्षात राहत नाही फॉर्म्युले जास्त. ठीक आहे, इथं काय येईल S ब्रॅकेटमध्ये T1 प्लस T2 डिवायडेड बाय T2 मायनस T1. सॉरी, यस म्हणजे काय घ्यायचं इथं, स्ट्रीम. यस म्हणजे काय घ्यायचं, स्पीड ऑफ द स्ट्रीम. T1 म्हणजे जाण्याचा टाईम, T2 म्हणजे येण्याचा टाईम. मग इथं जर हे फॉर्म्युल्यात टाकलं आपण तर इथं काय होईल, स्ट्रीमची स्पीड होती 8, हे 12 आणि 8 किती झाले, इथं 20 झाले, डिवायडेड बाय 12 मधून 8 गेले तर खाली 4, 4 दुनी 8, 20 दुनी किती किलोमीटर असेल, मग 40 किलोमीटर असेल. मग जर टाइम दिलेला असेल तर तुम्ही असंही समजा इथं डायरेक्टली काय करू शकता, डिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकता. T1 म्हणजे जाण्याचा टाइम, T2 म्हणजे येण्याचा टाइम. म्हणजे हे T2 मधून T1 मायनस केलं आणि इंटू केलं की हे सॉल्व्ह होतं. म्हणजे हेच असतं ते, फक्त इथं फॉर्म्युल्यात मांडलेलं असतं, पण कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे म्हणून इथं फक्त लक्षात ठेवा, तो गेला आणि आला म्हणजे त्याचा डिस्टन्स सेम होता, आणि डिस्टन्स सेम होता तर इथं डिस्टन्स म्हणजे काय असतं, तर स्पीड इंटू टाईम असतं. मग आपण हे घेतलं तर इथं काय होईल, 8x प्लस 8 64 बरोबर 12x मायनस 12 96. मग हे 8x तिकडे जाईल, 12 मधून 8x गेले तर इथं 4x राहील आणि हे 96 इकडे येऊन प्लस होईल, 96 आणि 4 100 तर हे 160 होईल, आणि 160 भागिले 4 केलं तर आपल्याला x भेटेल 4 चौक 16 0. म्हणजे x बरोबर काय भेटलं इथं 40. बरोबर. मग आता इथं काय विचारलं होतं, व्हॉट इज फाइंड द स्पीड ऑफ द सोनू इन स्टील वॉटर. मग आता स्टील वॉटरमध्ये सोनूची स्पीड भेटली ना, डिस्टन्स नाही भेटणार, इथं माणसाची स्पीड भेटेल समजा, म्हणजे त्या बोटीची स्पीड भेटेल जी असेल ती स्टील वॉटरमध्ये. मग आता इथं सोनूची स्पीड घेतली होती आपण x, त्याच्यामध्ये जर 8 ॲड झालं तर डाऊन स्ट्रीम गेला असता. मग x बरोबर किती भेटलं, 40 किलोमीटर हॉर्स. मग अशा पद्धतीने हे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करता येतात. याच्यामध्ये काही डिफिकल्ट नसतंय, आपल्याला डायरेक्ट हे क्वेश्चन्स सॉल्व्ह करता येतात. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन काय, 6वा. अ man moves downstream and at the rate 14 km/h and upstream 6 km/h. Speed of the boat in still water. Again तेच आहे, डाउनस्ट्रीम गेला तर 14, a man moves downstream at 14 and upstream at 6 म्हटलंय, 14 प्लस 6 डिवायडेड बाय 2 म्हणजे 20 भागिले 2 म्हणजेच किती येईल इथं 10 km/h. ठीक आहे. आता आज धुलिवंदन आहे, ते पण विसरलो मी. धुलिवंदनाच्या तुम्हाला सगळ्यांना कशा भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि आम्ही खूप मिस केलं यावर्षी, कारण कोरोनामुळे काय धुलिवंदन काही साजरा करता आलं नाही. तसंही आपल्या लातूरकडं रंगपंचमीमध्येच हे साजरा होतं. बाकीचा म्हणजे लातूर प्लस पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग त्याच्यामध्ये नेहमी रंगपंचमीलाच धुलिवंदन साजरं केलं जातं. आणि मराठवाड्याचा जो भाग येतो बाकीचा, बीड जालना असेल इकडचा पाठ, तर ह्या इकडं मात्र आजच्या दिवशी धुलिवंदन खेळलं जातं. तर आम्ही लहानपणापासून आजच्याच दिवशी खेळत होतो. मागच्या 4-5-6 वर्षापासून रंगपंचमीला खेळतो, काही फरक पडत नाही. पण यंदा मला वाटतं रंगपंचमीला बी खेळायला भेटते की नाही काही सांगता येणार नाही, कारण कोरोना वाढलेला आहे. तर कोरोनामुळे भरपूर सारं नुकसान प्रत्येक व्यक्तीचं झालेलं आहे. तरी पण तुम्ही काळजी घ्या, घरात आणि धुलिवंदन खेळा, मस्त एन्जॉय करा, काही प्रॉब्लेम नाही, घरातल्या घरात फक्त. बरं, रंगपंचमी खेळा आपल्या इकडं. आता 7वा क्वेश्चन बघा काय, मग इथं नेक्स्ट घेऊ आपण. मग 7वा काय होता, अ मॅन मूव्स 20 किलोमीटर डाऊनस्ट्रीम इन 5 hours अँड 10 किलोमीटर अपस्ट्रीम इन सेम टाइम म्हटलं. अ मॅन मूव्स 20 किलोमीटर डाऊनस्ट्रीम इन 5 hours म्हटलं. आता मला सांगा 20 किलोमीटर गेला 5 hours मध्ये, म्हणजे डाऊनस्ट्रीम जो गेला तो 4 km/h स्पीडने गेला. आणि पुन्हा काय म्हटले, अँड 10 किलोमीटर अपस्ट्रीम इन सेम टाइम. सेम टाइम म्हणजे 5, म्हणजे अपस्ट्रीमची स्पीड भेटली 2 km/h. बरोबर. आता मला सांगा डाऊनस्ट्रीम 4 भेटली, अपस्ट्रीम 2 भेटली. द स्पीड ऑफ द स्ट्रीम इज म्हटले.
आता तुम्हाला सांगितलं होतं जर आपल्याकडे डाऊनस्ट्रीम असेल आणि अपस्ट्रीम असेल तर आपल्याला भेटत असते बोटीची स्पीड. नेहमी लक्षात ठेवा, डाऊनस्ट्रीम प्लस अपस्ट्रीम डिवायडेड बाय 2 केलं तर आपल्याला भेटते बोटीची स्पीड. मग इथं 4 आणि 2 6/2 केलं, 4 + 2 म्हणजे 6/2 केलं तर आपल्याला भेटली बोटीची स्पीड 3. आता नेहमी लक्षात ठेवायचं, बोटीच्या स्पीडमधून जर अपस्ट्रीम मायनस केलं, बोटीच्या स्पीडमधून जर अपस्ट्रीम मायनस केलं तर आपल्याला भेटत असतं करंट. म्हणजे इथं बोटीची स्पीड आहे 3, अपस्ट्रीम भेटलं 2, तर 3 मधून जर 2 मायनस केलं तर करंट म्हणजे स्ट्रीमची स्पीड जी असेल ती किती भेटली आपल्याला इथं 1 km/h. किंवा डाऊनस्ट्रीम मधून, कारण डाऊनस्ट्रीम बरोबर काय असतं, डाऊनस्ट्रीम बरोबर असतं बोटीची स्पीड प्लस करंट. मग आपल्याकडे इथं डाऊनस्ट्रीम पण आहे ना. आता हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, फक्त आता मला हे करंट सांगायचं म्हणून उलट करावं लागलं. मी तुम्हाला अपस्ट्रीम सांगितलेलं आहे ना. अपस्ट्रीम मध्ये काय असते, अपस्ट्रीम बरोबर असते बोटीची स्पीड मायनस करंट असते. मग आता आपल्याकडे इथं बोटीची स्पीड आहे 3, अपस्ट्रीम आहे 2. आता हे मायनसचं इकडे आलं प्लस आणि प्लसचं तिकडे आलं मायनस. 3 मधून 2 गेले तर खाली किती भेटली 1. आता हे डबल मी तुम्हाला याच्यासाठी एक्सप्लेन करायला की तुम्ही म्हणसाल आम्हाला तर सांगितलंच नव्हतं, पण हे ऑलरेडी एका फॉर्म्युल्यापासून डबल फॉर्म्युले याच्यामध्ये बनत असतात. मग आता इथं काय म्हटलेलं आहे, पुन्हा आपल्याकडे डाऊनस्ट्रीम आहे. डाऊनस्ट्रीम किती स्पीड आहे 4 km/h. बोटीची स्पीड किती आली 3 km/h आली. करंटची स्पीड माहीत नाही, तर हे 3 जर 4 मधून 3 जर मायनस झाले तर आपल्याला करंटची स्पीड भेटेल 1 km/h. मग ह्या केसमध्ये आपण डायरेक्ट म्हणू शकतो की करंटची स्पीड किती असेल 1 km/h. बघा मग नेक्स्ट क्वेश्चन, अ बोट ट्रॅव्हल 18 km टुवर्ड अपस्ट्रीम इन 6 hours म्हटलंय. बघा 18 किलोमीटर जाते अपस्ट्रीम इन 6 hours. म्हणजे अपस्ट्रीमची स्पीड एकदा याला क्लिअर करतो, पाहिजे तर आधी लिहून घेत चला तुम्ही स्टॉप करून एक एक क्वेश्चन, पुन्हा पुढचं लिहायचं असेल तर. आता इथं काय म्हटलंय 8वा क्वेश्चन आहे, बोट्स ट्रॅव्हल 18 km टुवर्ड अपस्ट्रीम इन 6 hours. सायंत्रिक 18 म्हणजे किती तासात, किती km/h असेल 3 km. हाऊ लॉंग इन हावर्स विल टेक टू कव्हर द सेम डिस्टन्स. म्हणजे सेम डिस्टन्स म्हणजे 18, बरोबर 18 किलोमीटर. सेम डिस्टन्स म्हणजे 18 किलोमीटर. आता इथं काय म्हटलं, अ बोट ट्रॅव्हल 18 km टुवर्ड अपस्ट्रीम इन 6 hours. मग अपस्ट्रीम मध्ये तिची स्पीड भेटली आपल्याला, इथं लिहून ठेवू पाहिजे तर 3 km/h, बरोबर. How long in hours will take to cover the same distance downstream? The speed of the current is 1/4 of the speed of the boat in still water. आता काय म्हणले, the speed of the current is 1/4 of the speed of the boat in still water. 1/4 म्हणजे काय बघा, जर बोटीची स्पीड ही 4 असेल तर करंटची स्पीड असेल 1 असेल म्हटलं, बरोबर. मग आता इथं काय होईल, 4 असेल तर 1, बरोबर. आता इथं 6 तास लागले आणि आपल्याला काय भेटलं, अपस्ट्रीम भेटले 3 km/h. मग आपण याला इथं काय भेटतं, बोटीची स्पीड मधून जर आपण करंट मायनस केलं तर आपल्याला काय भेटत असतं, अपस्ट्रीम भेटत असतं. आणि योगायोगाने इथं 3च भेटलेलं आणि इथं पण 3च आलं. आता चुकून समजा इथं 6 असतं तर आपण या 3ला 2 केलं असतं, इंटू केलं असतं तर इथं भेटलं असतं आपल्याला 6. मग याला जर 2 ने इंटू केलं तर याला बी 2 ने इंटू करावं लागलं असतं, इथं भेटलं असतं 2. आणि याला पण 2 ने इंटू करावं लागलं असतं, इथं भेटलं असतं 8. म्हणजे बोटीची स्पीड भेटली असते 8, करंटची स्पीड भेटली असते 2 आणि मग अपस्ट्रीम झालं असतं 6. आणि आता आपल्याला विचारलं हाऊ लॉंग इट टेक टू कव्हर द सेम डिस्टन्स डाऊनस्ट्रीम म्हटलंय. मग डाऊनस्ट्रीमसाठी आपल्याला काय करावं लागेल, तर बोटीची स्पीड प्लस करंट करावं लागेल. मग आता एक लक्षात ठेवा, इथं 3च भेटलं होतं. हा बेसिक क्वेश्चन हे सगळे म्हणून डायरेक्ट व्हॅल्यू इथं भेटतात. जर याला मॉडरेट बनवायचं असेल थोडंसं तर याला काय करतात, इथं 18 घेऊन टाकतात. 6च्या जागेवर किती घेतलं, इथं 18 घेतलं. मग इथं 18 आलं म्हणजे इथं 18 आणायचं असेल तर इथं 18 यावं लागेल अपस्ट्रीम. मग इथं तर 3 आलेलं आहे, मग 3 सख्ख 18 होतं. डायरेक्ट सोडवायचं असेल तर इथं मग 1 सख्ख 6 होईल आणि 4 सख्ख 24. 24 मधून 6 गेले तर 18 भेटेल. मग याला जर डाऊनस्ट्रीम बनवायचं असेल तर याच्यात काय करावं लागेल, प्लस करावं लागेल फक्त. पण आता हे क्वेश्चन बेसिक आहे म्हणून इथं काही 18 वगैरे घेत बसायचं नाही. हे फक्त एक्सप्लेनेशनसाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, म्हणजे तुमच्या लक्षात राहण्यासाठी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. मग आता इथं काय होईल, आता इथं 3 भेटलेली ऑलरेडी, इथं पण 3 आली. मग आता सेम डिस्टन्स डाऊनस्ट्रीम जायचं असेल तर 4 आणि 5 ने जावं लागेल. म्हणजे 5 त्रिक 15, 3 उरले 5 सक 30. म्हणजे हावर्समध्ये म्हटलं तर 3.6 hours. आता याला मिनिटमध्ये कन्वर्ट करायचं असतं तर इथं आलं असतं 5
त्रिक 15 आणि 3 18 इंटू याला 60 केलं असतं मी तर इथं मिनिटं भेटले असते मला 5 1 5 5 2 10 12 त्रिक 12 2 24 12 त्रिक 36 म्हणजे 3 आवर्स 36 मिनिट म्हणजे हे दोन्ही इथं कसं असणार आहे सारखं असणार आहे. कधी कधी हे 60 आहे ना 60% ऑफ 60 घ्यायचं 60च्या 60% किती होतं मग आलं का 36 मग असंही घेतलं तरी चालतं नो इश्यू कसंही सॉल्व करा आन्सर मात्र तुम्हाला तिथं भेटून जाईल. 9वा क्वेश्चन बघा मग काय दिलेलं आहे आपल्याला. आता हा पेन बोर झाला थोडासा दुसरा पेन कलर घेऊ चलो कोणता घ्यायचा हा घेऊ चलो. आता 9वा क्वेश्चन काय मग इथं अ पर्सन कॅन रो विथ द स्ट्रीम ॲट 8 किलोमीटर हावर्स. अ पर्सन कॅन रो विथ द स्ट्रीम 8 किलोमीटर हावर्स म्हणजे विथ द स्ट्रीम म्हणजे काय डाऊन स्ट्रीम कितीच्या स्पीडने गेला 8 किलोमीटर हावर्स अँड अगेन्स्ट द स्पीड म्हणजे अप स्ट्रीम आला तो 4 किलोमीटर हावर्स. देन द स्पीड ऑफ द करंट म्हटलंय मग 8 आणि 4 12/2 केलं तर इथं 6 भेटलं जे की ऑप्शनमध्ये नाही आहे कारण इथं स्पीड ऑफ द करंट विचारलं आणि हे 6 भेटलं आपल्याला बोटीची स्पीड. मग तुम्हाला सांगितलं मी डाऊन स्ट्रीममधून 8मधून जर 6 मायनस केलं तर आपल्याला भेटेल 2 किलोमीटर पर हावर्स. कशाची स्पीड भेटेल 2 किलोमीटर पर हावर्स करंटची स्पीड भेटेल. मग ह्या पद्धतीने हे काही जे क्वेश्चन्स असतात ते तुम्ही सॉल्व करू शकता. When the speed of the boat in still water is 4 km/h and the rate of the stream is 2 km/h, find the upstream speed of the boat. हे तुम्ही सॉल्व करा. दवा तुम्ही सॉल्व करा स्टॉप करून एकदा ट्राय करा. 11 बघा काय अ स्विमर स्पीड इन डाऊन स्ट्रीम इज 11 km/h अँड द स्पीड ऑफ द स्ट्रीम इज 1 km अपस्ट्रीम. हे बी तुम्ही सॉल्व करा काहीच प्रॉब्लेम. 12 बघा what time will taken by a boat cover distance 180 km along the stream if the speed of the boat in still water is 24 km and the speed of the stream. तर तुम्ही हा पण तुम्ही सॉल्व करू शकता. एकदम बेसिक क्वेश्चन आहे ट्राय करायला काही हरकत नाही. काहीतरी क्वेश्चन्स तुम्हाला ट्राय करावेच लागतील तेव्हा क्वेश्चन सॉल्व होतील पुन्हा. आणि हे झाल्यानंतर आपल्याला नोट्समध्ये सुद्धा एक बोट अँड स्ट्रीम शेवटी वेगळा पार्ट आहे शेवटी क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये ते पण तुम्ही सॉल्व करा. तुम्हाला तिथं पण क्वेश्चन्स बरेच क्वेश्चन बेसिक बघायला भेटतील. ज्याला ॲडव्हान्स क्वेश्चनची गरज आहे त्यांनी मला मेसेज करा मी तुम्हाला ॲडव्हान्स क्वेश्चन पण त्याच्यामध्ये देतो आणि सॉल्वही करून दाखवतो. उद्याच्या पार्टमध्ये आपण काही क्वेश्चन्स ॲडव्हान्स सॉल्व करणार आहोत. आता इथं काय म्हणले व्हॉट टाईम विल टेकन बाय अ बोट कवर डिस्टन्स ऑफ 128 km अलॉंग the stream if the speed of the boat in still water 24 km and the speed of the stream is. हे पण तुम्ही सॉल्व करा. 13 नंबर काय अ मॅन कॅन रो अगेन्स्ट द करंट 3/4 ऑफ किलोमीटर in 15 minutes and return the same distance in 10 minutes. The ratio of his speed that of the current is. आता बघा काय म्हटलं मॅन कॅन रो अगेन्स्ट द करंट 3/4 ऑफ द किलोमीटर इन 3/4 ऑफ द किलोमीटर म्हणजे किती 3/4 ऑफ द किलोमीटर म्हणजे हे झालं 1000 म्हणजे इथं झालं 4 2 8 750 होईल नाही म्हणजे झालं 750 मीटर. 750 मीटर जायला त्याला आता मला सांगा एक्स प्लस वाय जाईल तो डाऊन स्ट्रीम म्हटले ना अ मॅन कॅन रो सॉरी अगेन्स्ट द स्पीड म्हटलं म्हणजे एक्स मायनस वाय इज इक्वल टू किती म्हटलंय 15 मिनिट. आता हे सेकंदात आहे सगळं म्हणून इथं मीटर सेकंदात घेऊन टाकू आपण म्हणजे 15 मिनिट येतं इंटू याला 60 करून टाकू. ओके म्हणजे इथं सेकंदात होऊन जाईल. आणि काय म्हटलं अँड रिटर्न द सेम डिस्टन्स अ मॅन कॅन रो अगेन्स्ट द करंट 3/4 ऑफ किलोमीटर 15 मिनिट अँड रिटर्न द सेम डिस्टन्स म्हणजे 750 मीटर तो. आता रिटर्न म्हटलं इथं जर अपस्ट्रीम असेल तर इथं कसं असणार आहे डाऊन स्ट्रीम असणार आहे इन 10 मिनिट म्हणजेच 10 × 60 करून टाकू. मग द रेशो ऑफ द स्पीड टू द दॅट ऑफ करंट इज. आता हे दोन इक्वेशन सॉल्व केले तर आपल्याला इथं स्पीड भेटून जाते डायरेक्टली किंवा याला आपण असंही सॉल्व करू शकतो बघा कसं सॉरी आता ह्या केसमध्ये तो 750 गेला आणि 750 आला. डिस्टन्स आपल्याला माहिती आहे स्पीड आपल्याला माहिती आहे का नाही टाइम माहिती आहे बरोबर. मग मी याला इक्वेट करतो ना बघा आता इक्वेट केल्यावर काय होईल इथं 750 आणायचं आहे आपल्याला. मग इथं काय होईल 15 × 60 बरोबर. हे झालं सेकंड इंटू ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस वाय हे इकडे नेलं ना इज इक्वल टू इथं काय होईल 10 × 60 ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस वाय. याचा डायरेक्ट रेशो इथं भेटून जाईल काय भेटेल 15 × 90 900 भेटतं 900 एक्स मायनस 900 वाय इज इक्वल टू 600 एक्स प्लस 600 वाय.
रेशो भेटलं ना, एक्स आणि वायचा डायरेक्ट रेशो भेटेल. पण एक्स म्हणजे काय घेतलेलं आहे आपण इथं ते बी लक्षात राहू द्या, बोटीची स्पीड, आणि वाय म्हणजे काय भेटलेलं आहे करंट. आणि आपल्याला काय विचारलेलं क्वेश्चन, द रेशो ऑफ द मॅन हीच स्पीड म्हणजे मॅनची स्पीड टू दॅट ऑफ द करंट. म्हणजे एक्स आणि वाय तेच घेतलेलं, एक्स म्हणजे बोटीची स्पीड, वाय म्हणजे करंटची स्पीड. मग आता इथं काय होतं बघा, किंवा याला एक्स वाय बी घेतलं असतं तरी चाललं असतं, एक्स प्लस वाय केलं असतं, नंतर आल्यानंतर एक्स आणि वायची व्हॅल्यू भेटली असते, एक्स प्लस वाय डिवायडेड बाय 2 केलं असतं तर मॅनची स्पीड भेटली असते, त्यातून मायनस एक्स केलं असतं तर तुम्हाला बोटीची स्पीड भेटली असते. ते पण सॉल्व्ह करून दाखवतो. वेट, आता इथं काय होईल, 900x मधून 600x गेलं, 300x राहिलं. आता हे 900 मायनस तिकडे गेलं ना, मायनसचं प्लस झालं, 900 आणि 600 1500y झालं. मग x बाय वाय बरोबर 1500 भागिले 300 म्हणजेच 3 1 3 3 5 15 5:1 म्हणजे रेशो असेल 5:1. बरोबर, म्हणजे माणसाची स्पीड 5 असेल तर बोटीची स्पीड किती असणार आहे, 1 असणार, करंटची स्पीड 1 असणार आहे. जर हे उलटं घेतलं तुम्ही 1:5 तर आन्सर तुमचं चुकल. माणसाच्या स्पीडपेक्षा करंटची स्पीड जर जास्त घेतली तर मग त्याला उलटं येताच येणार नाही, रिटर्न तो येणारच नाही, कारण वाहूनच जाईल तो. ठीक आहे, मग त्याच्यासाठी पहिले इथं माणसाची स्पीड नेहमी जास्त असते, त्याचं पण थोडंसं लॉजिक इथं लावायचं. ठीक आहे, क्लिअर आहे, काही डाऊट आहे. आता तुम्ही म्हटलं याला एक्स वाय कसं घ्यायचं, तर एक्स वाय पण घेऊन सॉल्व्ह करू शकतो. 750 भागिले एक्स बरोबर 15 सके 90 म्हणजे 900, आणि इथं काय होईल 750 भागिले वाय बरोबर 600 घेतलं तर हे काय होईल, इथं 750 डिवायडेड बाय 900 बरोबर एक्स भेटेल, 0 0 कटला, 15 सके 90, 15 5 75, 5/6 आलं. आणि इथं काय भेटेल 750 भागिले 600, 15 चौक 60, 15 5 75, वाय भेटलं 5/4. आता एक्स भेटलं होतं आपल्याला 5/6, 15 5 75, 15 सके 90, आणि वाय भेटलं 15 5 75, 15 चौक 60, 5/4. आता एक्स आणि वाय भेटलं. आता हे दोघाला डिवाइड करून +2 करावं लागलं. आता हे पॉईंटमध्ये आल्यामुळं याला सोडून द्या, जाऊ द्या. आता हे तुम्ही हे वापरूच नका, कारण हे वापरलं तर इथं पॉईंटमध्ये आन्सर आलं, पॉईंटमध्ये येत नाही, पण याला सॉल्व्ह करत अजून एक्स्ट्रा लांबत चाललंय. मग त्याच्यापेक्षा आपण हे ह्या पद्धतीने इथं सॉल्व्ह केलं तरी चालतं, पण ह्या पद्धतीने पण सॉल्व्ह करू शकता. आता एक्स प्लस वाय डिवायडेड बाय 2 केलं, जसं आता इथं साइन चौक 24 होईल, आणि 6 पंचे 30 आणि 5 चौक 20, 50 भागिले पुन्हा 24, पॉईंटमध्येच यायला नको, याला डोक्यात लावणं नको. ठीक आहे, मग अशा पद्धतीने हे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता. अजून भरपूर क्वेश्चन्स आहेत. आता हे आपण उद्या डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन्स जे आहेत ते उद्या आपण बघू. एकदा याला तुम्ही व्यवस्थित बघा, हे प्रॉब्लेम्स तुमचे म्हणजे सॉल्व्ह होऊन जातील. आणि हे बेसिक प्रॉब्लेम जेव्हा प्रीमध्ये येतात तेव्हा याला जास्त वेळ लागणार नाही. ठीक आहे, क्लिअर आहे. पण व्हिडिओ तुम्ही फक्त एकच रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ पाहत असताना पूर्ण व्हिडिओ बघा, सोबत नोट्स असू द्या, त्यानंतर सोबत तुमच्याकडं नोट्स पण असायला पाहिजे, नोटबुक्स पण असायला पाहिजे, पेन पण असायला पाहिजे. ह्या बेसिक गोष्टी असल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बघू नका, कारण याच्यामध्ये तुम्ही फॉर्म्युलाज वगैरे छोट्या मोठ्या कॉन्सेप्ट, काही क्वेश्चन्स तुम्ही इमिडिएट सेम क्वेश्चन्स नोट्समधून बघून पण इमिडिएट सॉल्व्ह करू शकता. मग 1 तास जर तुम्ही व्हिडिओ बघितला, त्यानंतर 1-2 तास तुम्ही प्रॅक्टिस प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी द्या नोट्समधले. जर तुम्हाला ते जमले नाही तर तुम्ही मला ते व्हॉट्सअप पण करू शकता. मग तुम्ही काय करता, आता सध्या टाइम स्पीड अँड डिस्टन्स चालू आहे, इमिडिएट व्हॉट्सअप करता टाइम अँड वर्कचे. मग नेमकं आपलं चालू काय, तुम्ही काय करायले, मग त्याच्यामध्ये एखादा डाऊट आला तर नो इश्यू, पण तुम्ही हे पण सॉल्व्ह करा ना. सोबत जर तुम्ही हे सॉल्व्ह केले तर तुमचं रिव्हिजन त्याच्यामध्ये होईल. मी म्हणत नाही की टाइम स्पीड अँड डिस्टन्सचे टाइम अँड वर्कचे डाऊट पाठवू नका, पाठवा, पण तुम्ही दोन्ही सॉल्व्ह केले तर त्याच्यामध्ये जास्त आनंद असेल. ठीक आहे, आपण हा पूर्ण व्हिडिओ बघितलात त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. चलो, बाय बाय.